माझे नाव समीक्षा स्वप्नील हप्ते। आज मी तुम्हाला आपल्या सणांचे लाडके साने गुरुजी यांची छोटीशी गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे मुकी फुले। लहानपणापासूनच साने गुरुजीची आई त्यांना श्याम नावाने बोलावी। त्यांचे वडील गणपतीची खूप पूजा करत असतात, त्यासाठी त्याला फुले लागत असतात। शाळा सुटताना श्याम रोज फुलं आणायला जायचा आणि छान माळ तयार करायचा। एकदा रविवारचा दिवस होता। श्यामला उठायला उशीर झाला, मग तो गेला फुलं आणायला। बघतो तर काय एकही फुल नाही। मग श्यामला राग आला, पारावर गेला, आई रडत बसला। मग त्याने निश्चय केला, आणि मला पुढच्या रविवारी मी लवकर उठेल आणि फुलं तोडायला जाईल। पुढचा रविवार आलता। मग श्याम पहाटे लवकर उठून फुलं आणायला गेला। पहाटे कोणाचाही विचार न करता, कोणालाही काही न विचारता जेवढी मिळेल तेवढी सगळी फुले घेऊन आला। अहो, फुले कसली, नुसत्या कळ्या आणल्या, पातेलं घेतलं, त्याचं पान ओतलं, ऐका टाकला। या कळ्या आता 2 मिनिटं तुंबून जाईल। मग तो अभ्यास करू लागला। थोड्या वेळाने त्याच्या आईने आवाज दिला, श्याम, ए श्याम, श्याम, ए श्याम। मग श्याम म्हणाला, काय झालं आई? आई बोलली, तुला फुलं आणायला जायचं नाही का रे? मागच्या रविवारी तू उशिरा गेला, पण तुला मिळले नाही फुलं, तर तू या रविवारी उशिरा गेला तर मिळतील का फुलं? परत रडत बसशील। अगं आई, मी पहाटेच उठून फुलं आणली। अगं बाई, हो का? जा मग ती घेऊन फुलं। श्याम घेऊन आला। बघतो तर काय उमललेले, काय तशाच। मला आई बोलली, बाळा, अशा मुखाला तोडायचं नाही। जसं आई आपल्याकडे प्रेम करते तसं झाडं फुलांवरील प्रेम करतात। मुलांनो, गोष्टी तशी छोटी होती, मग शिकण्यासारखं खूप काही आहे। तात्पर्य काय? मग आधी काम केल्यावर कधीच फळ नाही मिळत। जर संपूर्ण नीटनेटकं काम केलं तरच फळ मिळतं, यश मिळतं। धन्यवाद।